सप्ताह समितीच्या वतीने संपन्न होत असणारा हा नाम उत्सव अर्थात कीर्तन सप्ताह। आजचे कीर्तनकार हरिभक्ती परायण विजयदादा जगताप पुण्याहून या ठिकाणी वेळेत पोहोचलेले आहेत। समितीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी श्रीफळ समर्पण होईल। आजचं श्रीफळ समर्पण आदरणीय उद्योजक माननीय श्री संजय विठ्ठल सागळे यांच्या हस्ते आजचं श्रीफळ समर्पण होईल। दादांना विनंती करेन श्रीफळ समर्पण करून घ्यायचं। हॅलो 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराजांना विनंती करेन ज्यांनी श्रीफळ समर्पण केलंय त्यांचा यथोचित सन्मान आपल्या हस्ते
सुखाचे निसंगे लोह होय सुवर्ण तैसा भेटे नारायण संत संगी कीटकी धाता भृंगी झाला तोची वर्ण तैसा भेटे नारायण संत संगे वनस्पती परिमळू चंदन तो झाला तैसा भेटे नारायण संत संगे अग्निस मिळे ते नये परतोनी तैसा भेटे नारायण संत संगे सरिता ओघ जाय गंगेसी मिळोनी तैसा भेटे नारायण संत संगे नामा म्हणे केशवा मज देई संत संग आणिक दुजे काही न मागो बापा कीटकी धाता भृंगी झाला तोची वर्ण तैसा भेटे नारायण संत संगे विठ्ठल आज या पवित्र भूमीमध्ये श्रीमन महागणपतीच्या पवित्र प्रांगणामध्ये श्री संत मेळा कीर्तन सप्ताह अखंड हरिनाम यज्ञ तथा सद्भावना दिन आणि दीपोत्सव सोहळा हा सुंदर असा सोहळा इथे आयोजित केलेला आहे। सुरुवातीलाच मी अध्यक्ष भगवान महाराज दळवी, राकेश महाराज दंत आणि समस्त संयोजक मंडळींचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे। ही मंडळी इतकी लीन आहेत, इतकी विनम्र आहेत की महाराज आमचं नाव पण घेऊ नका असं मला त्यांनी सांगितलं होतं, पण माझा तो एक कर्तव्य म्हणून त्यांचं नाव घेणं मला भाग आहे। या मंडळींचे आभार मानून आणि गुरुजनांना वंदन करून त्यामध्ये वैकुंठवासी गुरुपीठाचार्य हबप नथुराम महाराज चव्हाण, वैकुंठवासी गुरुपीठाचार्य हबप उमाजी महाराज मोरे अप्पा, आदरणीय वंदनीय गुरुपीठाचार्य हबप एकनाथ महाराज वाडीकर बाप्पा, आदरणीय गुरुपीठाचार्य हबप सुरेश महाराज पातेरे यांना, या गुणीजनांना वंदन करतो, आपल्या सर्वांना वंदन करतो। समस्त साथीदार टाळकरी, माझे मृदंगमणी, हार्मोनियम वादक, विशेषत्वाने संत साहित्याचे गाढे अभ्यासक हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज दहिबाते गुरुजी यांना वंदन करतो। सद्गुरूंचं स्मरण करून या 6 चरणाच्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया। मला फार आनंद होतोय। एक म्हणजे श्री गणेशाच्या प्रांगणामध्ये या गावामध्ये आज सेवा रुजू करायला मिळते। बाप्पांच्या समोर सेवा सादर करण्याचा पुन्हा योग आला आणि इथली मंडळी इतकी शांत चित्ताने जीवाचा कान करून कीर्तन ऐकतायत, या सगळ्याने खरोखर हृदयामध्ये आनंदाचं भरता आलं आहे। विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांचा अभंग आहे। सुरुवातीला अभंग आपण ऐकला, अभंगाचं सगळ्या अभंगाचं एकच मुख्य सूत्र दिसतं, ते म्हणजे नारायणाची भेट, भगवंताची भेट, आणि कशामुळे? संत संघामुळे, संतांच्या कृपेमुळे होणारी भगवंताची भेट, किंबहुना
गुरुकृपे मुळे होणारी भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताची ओळख किंवा सद्गुरूच्या कृपेने होणारं आत्मज्ञान, अशी भूमिका नामदेव महाराज या अभंगामध्ये मांडतात. आणि वेगवेगळे दाखले देऊन तोच विषय आपल्या मनावरती ठसवण्याचा प्रयत्न करतात. तैसा भेटे नारायण संत संगी. आज आम्हाला सगळ्या, आम्ही जवळपास 25-30 मंडळी आलो. गणपती बाप्पाचं दर्शन झालं बल्लाळेश्वराचं. संतांच्या कृपेने, बाप्पांच्या कृपेने, वाडीकर बाप्पांच्या आज्ञेने त्या गणपतीचं दर्शन आम्हाला झालं. नारायणाचे, विष्णूचे, तो नारायण आम्हाला भेटला प्रत्यक्षामध्ये. आपण काय करतो, सुरुवातीला कोणताही कार्यक्रम असला, काहीही असलं तरी श्री गणेशाचं वंदन करतो. मी पण गणपतीच्या प्रांगणामध्ये आहे. थोडं मला गणेशाचं चिंतन करायला आवडेल, मग अभंगाकडे वळूया. दुर्दैवाने काय होतं, नेहमीच आपण गणपती बाप्पाचं नुसतं मोदकापुरतं स्मरण करतो किंवा उत्सवापुरतं, गणेश उत्सवापुरतं स्मरण करतो. परंतु कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी गणपतीचं वर्णन करून, गणपतीचं स्मरण करून, त्याला वंदन करून आपण सुरुवात करत असतो. आणि दुर्दैवाने म्हणायचं कारण असं, गणपतीच्या आरतीमध्ये सुद्धा आमचे खूप घोटाळे आहेत, म्हणून दुर्दैव म्हणालो. शुद्ध आरती गणपतीची पण म्हणता येत नाही. आणि मुळात कसं आहे माहितीये का, चाल पण पूर्वपार कोणीतरी लावली असेल ना, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी. मला वाटतं त्याची चाल अशी वेगळी असायला पाहिजे. आता तीच वळली, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जय. वार्ता विघ्नाची नुरवी आणि पुरवी प्रेम, ते वेगळे आणि हे वेगळे. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. पण ते काय होतं, छंद नाही बसत म्हणून ते असं असं केलेलं असतं. पण त्याच्यामुळे अर्थाकडे पण आपलं तसंच होतं. सुख करता म्हणजे ज्याला पाहिल्यानंतर सुख होतं, म्हटल्यानंतर दुःख हरवून होतं. वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे कोणता देव असा आहे की तुमच्या संसारी वार्ता किंवा संसारी विघ्न दूर करतो? कोणताही देव नाही करत. किंबहुना देवाकडे जाऊन संसाराची मागणी करून संसारातली विघ्न दूर करणारे आपण म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या चक्रामध्ये सापडणारे मूर्खच आहोत. काय होतं याला, वाचतंय काहीतरी, काय वाचतंय? त्यामुळे माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाला भगवत प्राप्ती करायची. आणि भगवत प्राप्ती करत असताना, साधना करत असताना, साधनेच्या मार्गावरती येणारी जी विघ्न असतात त्या विघ्नांचं तो हरण करत असतो, जेणेकरून तुमचा मार्ग सुकर होत असतो. म्हणून तो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. वक्रतुंड आहे, महाकाय आहे, महेशाने त्याचं मुंडकं उडवलं, मानवी मुंडकं उडवलं, हत्तीचं बसवलं. हत्तीचं रूप बघा, सोंड कशी आहे त्याची, लांब आहे. सोंडेने आपण काय करतो, सुंगतो. म्हणजे साधकाचा भाव चिकित्सक असावा. साधक बोलण्यापेक्षा जास्त श्रवण करणारा असावा. श्रवण खूप करावं. विद्येमध्ये सुद्धा ही मुलं सुंदर मृदंग वाजवत आहेत. आमचा यश लांडे आहे पुण्याचा, हा माझा पुतण्या आहे ऋग्वेद जगताप, तुषार महाराज केळकर, कलाकार मंडळी आहेत, गुणी मंडळी आहेत. या मंडळींचं एक सूत्र असतं, ही मंडळी जेवढा रियाज करतात
त्याच्यात 10 पट श्रवण करतात. चांगल्याचं ऐकायचं असतं. आपल्याला तिथं वाजवायला मिळलं पाहिजे, गायला मिळलं पाहिजे असं कधीच नसतं. गावं आपण पण चांगलं गाता आलं की आपोआप 4 मंडळी पुढे बोलवतात. पण त्याच्या आधी श्रवण 100 पट करायचं असतं. गणपती बाप्पाचे कान खूप मोठे श्रवण करायला, त्याचे डोळे बारीक आहेत. सूक्ष्म नजरेने अभ्यास करावा म्हणून बारीक आहेत त्याचे डोळे. लंबोदर पितांबर, लंब उदर आहे त्याच, लंब उदर आहे. ज्ञानोपासकांचं उदर मोठं असावं म्हणजे साठवण जास्त करता यावी. दुसऱ्या अर्थाने भक्तांचे अपराध पोटात घालण्याची क्षमता त्याची जास्त आहे म्हणून लंबोदर. पीतांबर, पीतांबर पिवळा आहे. पिवळा कलर ज्ञानाचा निर्देशक आहे. नारायण महाराजांनी आज आवर्जून पिवळा घातलाय. ज्ञानाचा निर्देशक आहे. त्याचे पाय छोटे आहेत. उड्या मारू नये, हळूहळू चालावं, संथ असावं साधनेमध्ये. आणि फणीवर बंधना. आपल्याकडे काय आरती करताना काही म्हणतात, फळीवर वंदना म्हणतात. फळीवर वंदना, फणीवर बंधना. त्याच्या याच्यावरती नागाची फणी आहे बघा, अशी पोटावरती 5 फण्यांचा तो नाग आहे असा पोटावरती गणपतीच्या. नाग हा विषयांचं प्रतीक आहे, विषयांचं. आणि साधनेमध्ये माणसाला जीवनामध्ये मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी सर्वात मोठे आड येणारे जे गोष्टी आहेत ते म्हणजे विषय आहेत. त्याचं बंधन त्यांनी घातलंय, विषयांना ताब्यात ठेवलंय. तो विषयांचा राजा आहे, विषयांचं त्याला बंधन नाही. त्यांनी विषयांना बंधन घेतलंय. फणीवर बंधना असा तो गणपती बाप्पा. गणानाम त्वाम गणपती. गण म्हणजे इंद्रिय, गण म्हणजे इंद्रिये. गणांचा स्वामी गणपती. राष्ट्राचा स्वामी कोण? राष्ट्रपती. मुख्य आहे की नाही? गणांचा पती गणपती. गण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा तो प्रमुख. इंद्रियांचा प्रमुख म्हणजे त्याला प्रार्थना केल्यानंतर, त्याची कृपा झाल्यानंतर समस्त इंद्रिये ताब्यात येतात. साधकाची इंद्रियांच्या वरती एकदा सत्ता प्राप्त झाली, प्रस्थापित झाली. साधकांनी विषयांना जिंकलं, इंद्रियांना जिंकलं की मग साधकाचा साधनेचा मार्ग मोकळा होत असतो. ते ह्या गणपतीच्या आरतीतून शिकायचं असतं. किंबहुना सगळ्या कामनापूर्वी असं म्हणतो आपण, म्हणून मग तो आवडतो आपल्याला. तो नुरवी आहे, नुरवी. कामना पूर्ती करून संपत नाहीत, कामना पूर्ती करून वाढत असतात. पण कामना निर्माण होऊ न देणं, कामना अजिबात आड न येणं, नुरवी ते काम तो गणपती बाप्पा करतो. आणि म्हणून साधकाची प्रगती होते. विठ्ठल अशा अर्थाने आपल्याला तो नारायण, तो गणपती आपल्याला अशा अर्थाने भेटावा. नामदेव महाराज म्हणतात, जसा लोहाला परीस भेटला आणि परीसाचं काय, लोहाचं काय झालं? सुवर्ण झालं. 2 धातू आहेत. एक धातू निकृष्ट दर्जाचा आहे, एक धातू अतिशय उच्च दर्जाचा आहे. सुवर्ण मौल्यवान आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. किंबहुना सुवर्ण अंगात घालून स्नान करतात, कारण सुवर्णाचं जल अंगावरनं जावं, पवित्रता येते. संत साहित्यामध्ये सुद्धा अजी सोनियाचा दिनू, नाही का, सोनियाचा दिनू. संतांनी सुद्धा वाङ्मयामध्ये सोन्याचा वापर केलेला आहे, सोन्याचा उल्लेख केलेला आहे. इतकं पवित्र, इतकं शुद्ध सोनं.
आपण आपल्या लेकराला सुद्धा जे सोनं हिरं माती काय ते माणिक मोती त्या सगळ्याच्या पेक्षा कितीतरी मौल्यवान असतं, पण त्याला आपण त्याची उपमा देत नाही. आपण त्याला म्हणतो माझं सोन्यासारखं लेकरू. इतकं सोनं महान आहे, शुद्ध आहे. आणि ते लोखंड परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोन्यामध्ये रूपांतर होतो. एकदम खालचा दर्जा, एकदम उच्च दर्जा प्राप्त होतो. कोणामुळे? त्या परिसामुळे. तसा मी पण लोह आहे म्हणजे जडच आहे. मी चैतन्य आहे खरा, पण मला ना त्याची ओळख आहे, ना त्याचं भान आहे, ना त्याचं स्मरण राहतं, ना त्याची जाणीव राहते. मग मी कोण आहे? जडच. आणि त्या जडाला चैतन्याची जाणीव, अनुसंधान किंवा ब्रह्मानुभूती करून देणं, किंबहुना आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणं, हे काम कोण करतं? सद्गुरुनाथ करतात. आणि म्हणून सद्गुरुनाथ म्हणजे परीस. मला ब्रह्मानुभूती होते, आत्मज्ञान प्राप्त होतो, त्यावेळेला मी ते लोहासारखा जड नसून सुवर्णासारखा होतो, मौल्यवान. विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात की असा तुम्हाला नारायण भेटतो संतांच्या संगतीने. संत संघाने तुम्हाला नारायण भेटतो, भगवान भेटतो, भगवंताची प्राप्ती होते. आता प्रश्न असा आहे, पाहिजे का आम्हाला नारायण? हवाय का? कुणाला पाहिजे? नामदेव महाराज म्हणतात त्यांना पाहिजे. आम्हाला कशाला पाहिजे नारायण? आम्हाला संसार बरा, खाणं पिणं. देवन लगे 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 देवन साठवणी तेरे लागे साठवणी तेरे लागे देवन लगे 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 देवन लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोणी. देव न लगे, देव न लगे. छान सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. पण सगळ्यांची ही अवस्था नाहीये. एवढ्या मोठ्या संख्येने लोक बसली आहेत, त्यांना आस आहे कुठेतरी देव हवाय. नामदेव महाराजांना हवाय, संतांना हवाय. आमचे बाबा श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगतात. 15 वर्षाचा मुलगा घराचा त्याग केला, देवाच्या प्राप्तीसाठी पायी भारतभर फिरले, अनेक संस्थांमध्ये गेले, अनेक देवस्थानमध्ये गेले, राहिले, उपाशीपोटी फिरले, अनवाणी फिरले. ज्ञानदेवांच्या ठिकाणी 2.5 दिवसाचं उपोषण केलं, धरलं की मला सद्गुरूंची प्राप्ती होत नाहीये. रात्री 12 वाजता सेवेकरांनी उचलून बाहेर नेऊन ठेवलं. इथं काही झालं तर आमच्यावरती यायचं. ज्ञानदेवांचा दृष्टांत झाला, तुझं काम होणार आहे, काही काळजी करू नको. गाणगापूरला गेले, कोणी विचारलं नाही. दरम्यानच्या काळामध्ये अनेक महात्मे भेटले, मंत्रही दिला. पण ते 15 वर्षाचा बालक अवतारी होते, अर्थातच जाणत होते हा साधनेचा मंत्र आहे, महावाक्य नाहीये, मला ते हवंय. आणि ते म्हणायचे तू लहान आहेस, तू लहान आहेस, तुला कशाला घाई करायची. आणि त्यांना मात्र दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण मौला दयाल खबरी
तुम्हा संता तुम्ही करो दाते हो दान करा, दाते हो दान करा. बरोबर आहे. त्यांना वाटायचं दुरून आलो म्हणजे गाणगापूर, पंढरपूर, कर्नाटकामधली गावं आणि हा मुलगा कुठून आला, मुळशी तालुक्यातून म्हणून दुरून आलो. बाबा म्हणायचे नाही, तसा दुरून नाही आलो, कितीतरी योनीमधनं फिरून आलो म्हणून मला घाई आहे. याची देही घडे देवाचे भजन ह्याच देहामध्ये. हा देह जो आहे ना तो दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. आणि पण कसा आहे माहिती का, सक्षम आहे. देवाच्या प्राप्तीसाठी सक्षम केलेलं शरीर आहे. हे बंगला खूप बना, उद्या वाजवणार काय, बंगला खूप बना बनाया, बंगला खूप बना बंगला खूप बनाया, बंगला खूप बनाया. नारायण सोया ठीक आहे सोया बंगला खूप बना. अरे वाजवा बनाया बंगला बंगला खूप बना. उस बंगले को 10 दरवाजे, उस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा, बीच पवन का खंबा, किसी ने नहीं देखा ना कैसा है अचंबा, बंगला बनाया बंगला बनाया नारायण म्हणजे कोण?
बाबांचंच एक सुंदर पुस्तक आहे सद्गुरू महिमा अगाधाची. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीमध्ये एक ऊसाच्या बागेचा राखणदार आहे आणि त्या गावामध्ये गुरुजी आहेत पूजा पाठ करणारे. त्याच्या बागेवरनं नदीमध्ये दररोज स्नान करायला जायचे. त्यांच्याकडे पूजा असल्या कारणाने त्या रखवालदाराला सांगितलं मला 4 ऊस तोडून दे. तो म्हणाला गुरुजी क्षमा असावी, आमचे मालक परगावी गेलेत, मला स्वतःच्या परवानगीने स्वतःसाठी 1 ऊस खायची परवानगी आहे, माझ्या वाट्याचा तुम्हाला देतो, 4 ऊस मी देऊ शकणार नाही. अरे दे, माझे त्यांचे किती चांगले संबंध आहेत ते माहिती आहे मला म्हणाला, पण मी देऊ शकत नाही. मग गुरुजींना खूप राग आला. अर्थातच ताडताड करत निघून गेले. आणि 2 दिवसांनी एकाच वेळेला गुरुजी आणि हा रखवालदार स्नानाकरता नदीवर असताना गुरुजी बाहेर आल्यानंतर गुरुजींना प्रश्न विचारला, गुरुजी ते असं नाक बीक बंद करून तुम्ही जे पाण्याच्या खाली जाता ते काय करता नेमकं? गुरुजींना वाटलं ही मस्त संधी आहे. खूप राग भरला होता मनात त्याच्याबद्दल. गुरुजी म्हणाले, हे बघ, तोंड बंद करायचं, नाक दाबून धरायचं, पाण्याच्या खाली जायचं, अजिबात श्वास बीस काय घ्यायचा नाही, तिथं मला भगवंत भेटतो. असं मलाही भेटेल भेटेल म्हणले. खाली जा, नाक बीक बंद करून टाका अजिबात सगळं. गुरुजी आपले उठून घरी गेले. याची गुरुजींच्या वरती श्रद्धा, श्रद्धाळू माणूस, भाविक माणूस, देवाच्या भेटीची अंतःकरणामध्ये आस. नदीच्या पात्राच्या मधोमध गेला, नाक दाबलं, डोळे बंद केले, तोंड बंद केलं, खाली गेला, मरायची वेळ आली कोंडून. पण त्यांनी नाक उघडलं नाही, तोंड उघडलं नाही, मान वर केली नाही, पाण्याच्या आतच राहिला. भगवंताला वाटलं मरायचंय. भगवंतानी उचलून वर आणला. प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं, काठावर आणला. आता समाधान झालं ना तुझं? नमस्कार केला, देवा समाधान झालं, पण एक सांग, कशावरून तूच देव आहेस? मला तुला ओळखता येत नाही, माझ्या गुरूंना तुला ओळखता येतं, त्यांच्यामुळं मला तू भेटलायस. मी त्या गुरूंना घेऊन येतो, तोपर्यंत तू इथं उभा राहतो म्हटलं. पळून जाणार नाहीस ना? अजिबात जाणार नाही म्हटलं. देव उभा राहिला. हा पळत पळत गुरुजींच्या घरी गेला. गुरुजींची बायको म्हणाली, रखवालदार धावत पळत तुमच्याकडे आलाय. तसं गुरुजींनी हातातलं सगळं टाकलं, किचनच्या पलीकडे जाऊन लपून बसले. म्हणले याला असली विद्या दिली होती, आता हात धरून हाणणार आहे आपल्याला. तो आला, गुरुजी चला, गुरुजी चला, गुरुजी चला. त्यांना धरलं, ओढत नेलं. देव भेटलाय, तुम्ही म्हणाला तसं केलं, देव भेटलाय म्हणा. आणि मग तो धावत पळत आला, घामाघूम झालेला. हे बघा या झाडाजवळ आहे म्हणजे. तो गुरुजी म्हणले मला काहीच दिसत नाही. हे काय देव उभा आहे इथे? त्यांना दिसेना. त्यांची पात्रता नव्हती, याची पात्रता होती. याला दिसत होता. देवाला विनंती केली, देवा माझ्या गुरुजींना तू दिसत नाहीस, काय भानगड आहे? त्याच्यासाठी एकाच्या कैवाडे बहुतांचे कोडे. त्या गुरुजींना दर्शन द्यावं लागलं. गुरुजींना दर्शन मिळालं, याचंही दर्शन झालं. दृष्टांत संपला असला तरी देव म्हणजे तो का? बारीमध्ये रांगून थांबून दर्शन झालं, काही क्षण, काही मिनिटं, देव म्हणजे तो का? काही लोक म्हणतात मला पंढरपूरमध्ये एक भेटला. कधी आला होता? म्हटलं काल आलो होतो. दर्शन? म्हटलं काल पण रात्री झालं, पहाटे पण बारीला लागलो होतो. दर्शन छान झालं? म्हटलं छान म्हणजे काय, आता 1-2 मिनिटं तिथं ढकलतातच, पण झालं. पांडुरंगाचं दर्शन होणं महत्वाचं आहे. काय म्हटलं आमचं तुमचं काय? अर्धा तास बसलो होतो देवापुढे. म्हटलं छान आहे. त्याला भेटलेला, मला भेटलेला कोणता? काही जणांच्या नवसाला पावतो म्हणतात. काही लोक सांगतात ते अमकं तमकं ठिकाण फार पॉवरफुल आहे बरं का, तुमचं पाहिजे ते सगळं प्राप्त होतं, संसार चांगला होतो, गाडी येते, बंगला येतो,
देव म्हणजे तो का? जर तुम्हाला तो गाडी देत असेल आणि तुमचं सगळं कृतकृत्य करत असेल तर तो देव का? तो तर तुम्हाला संसारात अडकवतोय. मग त्याच्यातून बाहेर जाणारा, स्वरूपापर्यंत घेऊन जाणारा तोच देव. आणि तो देव कोण दाखवू शकतं? सद्गुरू, संत भेट. मला सगळ्या संतांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, मला 2-4 देता येतील, पण मी विवेकानंदांचं उदाहरण जरूर दिलं. आपल्याला मानतच नव्हते, आधी मानायला लागले, निर्गुण मानायला लागले, सगुणाला मानतच नव्हते, मूर्तीपूजाच चालत नव्हती त्यांना. मांडुक्य कारिकांचा अभ्यास झाला तरी निर्गुणाकडे जास्त झुकले, निर्गुणाची उपासना जास्त करू लागले. प्रस्थानत्रयी झाली, भगवद्गीता झाली, ब्रह्मसूत्र झाली, गीता झाली, ब्रह्मसूत्र झाली, सगळं झालं त्यांचं, उपनिषद झाली. दरम्यानच्या काळामध्ये कीर्तनामध्ये श्रवण करून फक्त हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र यांच्यावरती श्रद्धा होती. एका कीर्तनकाराने सांगितलं की हनुमंताला केळी आवडतात, हनुमंताचं ठिकाण केळीच्या बागेत असतो. कीर्तनातून निघाले, घरी न जाता केळीच्या बागेत जाऊन मुक्काम ठोकला. मी रात्रभर थांबेल हनुमंता, पण मला दर्शन दे. दर्शनासाठी हनुमंताच्या विवेकानंदांनी रात्रभर केळीच्या बागेत मुक्काम ठोकला, पण हनुमंतराय आले नाहीत, दर्शन मिळालं नाही. नाराज झाले, पुन्हा मूर्तीपूजेवरचा विश्वास उडाला. त्याच्यानंतर त्यांना उपदेश साहित्यातून कानावर पडला. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सारे मार, कथेमधला कुठला भाग घ्यायचा आहे? सार घ्यायचं, कथा ऐकायची पण सार घ्यायचंय हे लक्षात आलं. पुढे रामकृष्ण परमहंसांची भेट झाली आणि मग नरेंद्राच्या जीवनामध्ये असा बदल झाला. एकमेव मला वाटतं संत आहे की एवढा अभ्यास करून नंतर त्या श्रद्धेपर्यंत पोचले आणि त्यानंतर ही भगवी पताका त्यांनी 7 समुद्रापार नेली. असे संत, असा अभ्यास करून कोण नारायण त्याला ओळखणारे संत. परमहंसांच्या कृपेमुळे शास्त्राचा अभ्यास करून झालं नाही, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती, 3 प्रचिती माणसाच्या जीवनात यावं लागतात. बाबा नेहमी म्हणायचे ही गुरुकृपा झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. किंबहुना गुरुकृपा झाल्यानंतर सुद्धा साधकाने साधना केल्याशिवाय अनुभूती येत नाही. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीरल आहे.
पळिते फरे संप्रदाय उपासलिया वर्णन करतात आणि मग तो भगवंत सद्गुरूच्या कृपेने भेटतो. नामदेव महाराजांना पण भेटला होता, नामदेव महाराजांचा नैवेद्य खाला होता, पण तो म्हणजे नारायण होता का? खेचरांच्या कृपेनंतर भेटलेला नारायण होता? विचार करा. नंतर भेटलेला नारायण होता. गुरु कृपेनंतर भेटला तो नारायण होता. तो नारायण फक्त सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकतो. म्हणून म्हणाले कबीर महाराज, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय. अरे तुम्ही दाखवला. ज्ञानदेव फार सुंदर वर्णन करतात. गुरु ग्रह जिये देशी, तो देशची वसे मानसी, तिये कडून येतसे वारा, देखुनी धावे सामोरा, आड येती म्हणे घरा बीजे की जो. गुरु नाही, गुरूंचं दर्शन नाही, गुरुच्या घराकडनं येणारा वारा सुद्धा मला प्रिय आहे. ज्ञानदेव म्हणतात ते सद्गुरु, ते संत, ते सद्गुरु आपल्याला त्या नारायणाची भेट करून देतात. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा अत्यंत प्रिय असा भक्त उद्धव भगवंताला जाऊन म्हणतो, नाहम तमाग्री चरण कमल केशव क्षणार्धमपि केशवः. केशवा, तुझ्या निर्याणाची बातमी कानावर आली रे. पण तुला सांगू का, तू निर्याणाला जाणार, जा, मला बरोबर घेऊन जा. तू गेल्यानंतर एक क्षणही तुझ्या चरण कमलांच्या पासून दूर होऊन राहण्याची कल्पना सुद्धा मला सहन होत नाहीये. उद्धवाची अवस्था अशी आहे. त्याला भगवंताने काय सांगितलं? ज्ञान विज्ञान संयुक्तम आत्मभूता शरीरिणाम. उद्धवा, तू काय कर, ज्ञानाचा अभ्यास कर, विज्ञानाचा अभ्यास कर. ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. त्याला जाणणं तू ते पहिलं कर. विज्ञान म्हणजे काय? ज्ञान हे परोक्ष आहे, गुरुच्या कृपेनंतर ते अपरोक्षामध्ये बदलणार आहे. अपरोक्षाची अनुभूती येणं म्हणजे विज्ञान. किंबहुना अपरोक्षानुभूती आल्यानंतर सुद्धा तिचं अनुसंधान कायम टिकत नाही, ते क्षणार्धापुरतं टिकतं. ते सतत टिकण्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तू कर उद्धवा. आणि ज्या वेळेला तुझा हा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेला तुझी दृष्टी कशी होईल? चर आणि अचरामध्ये मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, अशी अवस्था तुझी येईल. उद्धवाला दिलेला हा जो मंत्र आहे भगवान कृष्णाने, ते जाणणं, ते जाणून आपल्याला सद्गुरुनाथ देतात. तैसा भेटे नारायण संत संगे, तो परीस. अभंगाचं पहिलं चरण. परिसाचे संगे लोय सुवर्ण, 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 परिसाचे
झाला तोची वर्ण किडा आहे किडा. भुंगा येऊन त्याला रोज रोज टोचतो. त्याचा ध्यास धसका तो किडा घेतो आणि तो किडा भुंगा होऊन जातो. जमिनीवरून चालणारा, नालीतून गटारीतून चालणारा पायदळातलं सैन्य एअरफोर्स मध्येच जातं डायरेक्ट. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण, डायरेक्ट एअरफोर्स. कशामुळे? ध्यासामुळे. का? टोचलं कोणी? भुंग्याने आम्हाला टोचलं. नामदेवांना टोचलं कोणी? मुक्ताईनी. मग गेले विसोबांच्याकडे. सगळ्या संतांना टोचलं मग गेले. वाल्याला टोचलं मग वाल्मिकी नारदांनी. आम्हालाही टोचतात. महात्मे आहेत, मंडळी आहेत, सांगत असतात, करत असतात. आम्हाला जागच येत नाही. बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे. नारदांची एकावरती कृपा झाली. बालक होता. सगळं सोड म्हणाले, माझ्याबरोबर चल. तो म्हणाल नको, आईचा थोडासा मला लळा. एक असं करा तुम्ही, मला मी 10वी वगैरे पास होतो, आईला बरं वाटेल तेव्हा या. नारद आले, चल आता. नाही म्हणाला, आई म्हणते ग्रॅज्युएट होऊ दे. ग्रॅज्युएट झाल्यावर आले, चल आता. तो म्हणाला घरचे लग्नाचं बघतायत. बरं ठीक आहे म्हणाले. लग्न झाल्यानंतर आले, चल आता. तो म्हटला मुलगा झाला पाहिजे. एकदा मुलगा झाला की रिकामा जातो. मुलगा झाला म्हटलं याची शाळा वेळा कोण करणार. मुलाची शाळा झाली, मुलाचं लग्न झालं, मुलगा मोठा झाला, नातवंड मोठी झाली, हा म्हातारा झाला, याची कॉट घराच्या बाहेर पडली. नारद म्हणाले चल आता. तो म्हणाला नको, हा मेला. मेल्याच्या नंतर त्याला जन्म किड्याचा पडला, किड्याचा. आणि तो किडा कुठे होता? ह्याच्या घराच्या बाहेर नाहणी असते ना, नाहणी. नाहणी म्हणजे नाहणीच म्हणतात ना इकडे कोकणामध्ये, बाथरूम. त्या बाथरूमचं जे पाणी त्या पाटाने वाहतं, ते नाहणीच्या बाजूने, त्या पाटामध्ये हा किडा पडला होता. नारदांनी विचारलं, तुझी ही अवस्था आहे, आता तुला काय सुख आहे याच्यामध्ये? माझी कृपा दृष्टी तुझ्यावरती पहिल्यापासून पडली, आता सोडवतो, चल. आता काय सुख आहे याच्यामध्ये? तो म्हणाला, माझी नातवंड आंघोळ करतात, ते पाणी अंगावरून गेलं की बरं वाटतं. जीव नुसता इथं असतानाच अडकतो असं नाही. ज्ञानाची प्राप्ती जर नाही झाली तर जीव किती अडकतो? पूर्ण 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. त्याला कोणीतरी संत जेव्हा भेटतात आणि ते टोचतात आणि त्याला ध्यास लागतो, मग आमचे नामदेव महाराज अवतारी होते. ध्यास असा होता, तू जेव नाही तर डोकं फोडून गेल तुझ्या पुढं, खा नैवेद्य. ध्यास होता. बाबा 15 वर्षाचे होते. ध्यास होता. घरी सगळं होतं, पळून गेले, सगळीकडे फिरले. ध्यास होता. ध्यास लागावा जीवाला. ध्यास लागल्यानंतर भगवंताची भेट होते आणि संत भेटतात, गुरु भेटतात. नामदेवांना भेटले होते देव, गुरूंच्याकडे परत जावं लागलं. आधीच सांगितलं, सद्गुरूंच्या शिवाय नाही. अभंग तेच सांगतो, संतांच्या भेटीशिवाय नाही. मग कसं काय करतात संत? कर्म मार्गाने, ज्ञान मार्गाने, भक्ती मार्गाने, योग मार्गाने कल्याण करतात. काय सांगतात? स्वकर्मे व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. कसं? महाभारताच्या शांती पर्वामध्ये सुंदर कथा आहे. जाजली नावाचा महात्मा आहे. नदीच्या किनारी राहून महान तपश्चर्या केलेली आहे. एका पायावरती तासनतास दिवसेंदिवस नदीमध्ये उभे राहायचे. कडक तपश्चर्या, झोपडीमध्ये राहायचे. जाजली नदीमध्ये उभे असताना अचानक संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कळलं, मी आता महान ज्ञानी झालेलो आहे.
सगळं ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. अहम शिरला थोडासा, आकाशवाणी झाली, अहंकार शिरला तुझ्यामध्ये. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञानी काशी क्षेत्री तुलाधार नावाचा वाणी आहे, त्याच्याकडे जा. तुलाधार वाणी होता, स्वकर्मे व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. वाणी होता, काम करत होता, गल्ल्यावर बसलेला होता दुकानच्या. तुलाधार त्याला भेटायला गेले. तुलाधार कोण, तुलाधार कोण, तुलाधार कोण? हा कोण महात्मा आहे? कोणी महात्मा नाहीये, तुलाधार वाणी आहे. वाणी आहे? हो वाणी, मला त्यांना भेटायचं. हे घ्या, हे दुकान तुलाधारांचं. गेला समोर, तुलाधार गल्ल्या वाटेने चाललाय. तुलाधार लांबूनच म्हणतो, या जाजली महाशय. अरे बाप रे, तुला कसं कळलं? अहो, आपल्यासारखा महात्मा, आपली साधना, आपलं ज्ञान, आपण ज्ञानी झालात म्हणून आलात. अरे पण हे ज्ञान तर त्याच्यापेक्षा पलीकडचं आहे तुझ्याकडे असलेलं. मी आलो काय आणि तू सगळं सांगतोस काय? तू तर माझ्यापेक्षा ज्ञानी आहेस, मला तुझं पहिलं दर्शन घेऊ दे. दर्शन घेऊन दिलं, पण सांग रे कसं केलं? तो म्हणाला काही नाही, जे करतो कर्म ते सगळं त्याला अर्पण करतो भगवंताला. ईश अर्पण करून कर्म करतो, माझं काहीच नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे ही भावना ठेवून करतो, त्याच्यामुळे माझं सगळं कल्याण तो करतो. तया स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा, तोषा लागी ज्ञानाचे वर्णन करतात. हे कर्म, कर्माने कसं कल्याण होतं ते संत सांगतात. विठ्ठल विठ्ठल भक्तीने कसं कल्याण होतं ते सांगतात. भक्ती करायला सांगतात. आपण सगळेजण भक्ती करतो, पण का हो असे रोज सप्ते केले, रोज भजन केली, रोज कीर्तन केली तर आपण उद्धरू का? नाही. पण हे साधन आहे, हे केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, हे केल्याशिवाय सद्गुरूंची कृपा होणार नाही. पण हेच करायचं आणि माझ्यावर कृपा व्हावी अशी आसच नसावी, किंबहुना अशी एक जिज्ञासा, मुमुक्षुत्व कधीच नसावं, शक्य नाही. ज्ञान प्राप्ती होणार नाही. भक्ती ज्ञान प्राप्ती करून देतेच. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण दिवे भावी पंचप्राण दिवे भावी पंचप्राण दिवे भावे संतांनी भक्तीतून शेवटी ज्ञान दिलं. भक्तीतून बोध निर्माण झाला. भक्तीची पोटी बोध आला. ज्ञानाची प्राप्ती आहेच. ज्ञान दिलं, ज्ञानाने त्याला स्वरूपाचे ज्ञानाची प्राप्ती करून गेली. तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येती उवाया, ज्ञान गिळोनिया ज्ञानाची होय. अमृतानुभव मध्ये बोलतात माऊली. अज्ञान संपलं, ज्ञान आलं. ज्ञान सुद्धा ज्ञानाने गिळलं. ज्ञान गिळून या ज्ञानाची होय. आता काही उरलं नाही. आता फक्त आधी मी होतो, मी गेला, शून्यावस्था प्राप्त झाली, जाणीवेची अवस्था प्राप्त झाली. कोण आहे ते कळलं. ते कळल्यानंतर मला ते कळलं हे सुद्धा संपलं आणि फक्त स्वरूप ज्ञानाचं तुका म्हणे अहम ब्रह्म
कर्माच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने, योगाच्या मार्गाने तेच देतात त्याची प्राप्ती करून. योगाच्या मार्गाने दृष्टांत सांगतो आणि पुढे जाऊ, वेळ कमी आहे मला, बरीच अजून पुढची चरणं सोडवायची आहेत. एका प्रधानाची काहीतरी चूक झाली. शिक्षांचे वेगवेगळे प्रकार असायचे पूर्वी. एका राजाने शिक्षा अशी केली की अगदी दुर्गम जंगलामध्ये उंच कड्याच्या ठिकाणी एका झाडाला प्रधानाला बांधून टाकला. त्याच्याकडे परत कोणी फिरकायचं नाही, तो त्याची सुटका करू शकत नाही. इकडे आला तर भरपूर चौक्या आहेत, कसं बस सुटका करून आला तर मुंडकं उडवायचं नाही, तर तिथे अन्न पाण्या वाचून मेला पाहिजे. आणि जर उडी मारली खाली तर कडा आहे मोठा, आणि तो कडा केवढा आहे, किती उंच कडा आहे यरमुलकर महाराज? 7 मजली उंच. किती मजली? 7. मूलाधारापासून ब्रह्माधारा सहस्राधारापर्यंत किती मजली? 7 मजली उंच कडा. त्याच्यावरती त्याला बांधला. बायको आली, खालून ओरडली, शक्ती शक्ती तुम्हाला सोडवू का म्हणाली. मला सोडव म्हणाला. उद्या ये, मी सांगतो ते साहित्य घेऊन ये. मध आण, किडा आण, रेशीम आण, पातळ दोरा आण, दोरी आण आणि मोठी रस्सी आण. ती म्हणाली एवढं सगळं आण. तर किडा आणला. किड्याच्या तोंडाला आणि पुढच्या 2 पायांना मध लावलं. किडा जीव. मध लावलं, आस. किड्या मधाच्या वासाने पुढं पुढं चाललाय. आस कोणाची? भगवंताची. कुठे आहे? वर आहे. कुठून निघाला? मूलाधारातून. आस लागली. कुठे चाललाय? वर 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 चाललाय. किड्याने काय केलं? वर वर गेला. किड्याच्या पायामध्ये रेशीम बांधलं. रेशीम रेशीम हलकं आहे, किड्याला न्यायला काय अडचण नाही. इडे आणि पिंगलेमधनं जाणारे जे प्राणवायू आहेत ते वरवर खेचले. पहिल्यांदा त्यांना ताब्यात घेतलं. ते जर चंचल असतील तर साधना होईल का? नाही. त्यांना संत करणं गरजेचं आहे. त्यांना संत केलं. किडा पोचला, रेशीम हाताला लागलं. म्हणजे काय? इडे पिंगल्यातले प्राण ताब्यात आले, कंट्रोल मध्ये आले. चंचल होते. कुत्रा किती श्वास घेतो, नाग किती श्वास घेतो, किती जपतो, किती जपतो, कमी जपतो ना. श्वास कसे असतात? जोरदार असतात. संत झालं, ताब्यात आलं. रेशीम ताब्यात आलं, प्राण ताब्यात आले. रेशमाला पातळ दोरी बांधली. पातळ दोरी, दोरा. दोरा वर आला. दोरा वर आला म्हणजे काय? वृत्ती हातात आल्या. दोरा वर आल्यानंतर आता म्हणला त्याला रस्सी बांध. रस्सी बांधली. रस्सी बांधल्यानंतर काय झालं? विचार चक्र थांबलं. रस्सी बांधणं, विचार चक्र थांबलं. 2 गोष्टी सांगतोय, इकडे योगाची, इकडे त्या सुटका करणाऱ्या प्रधानाची. आता रस्सी हातात आली. आता रस्सीला मोठा दोर बांध म्हटला. मोठा दोर बांधला
जो त्या झाडाला विळखा खालून खाली येईल मग त्याला धरून तू ये आणि मला बांध सोडव, आपण दोघं या रस्सीला धरून खाली उतरू. हा असा तो इकडचा प्रसंग आहे. इकडचा प्रसंग मोठी रस्सी हातात आली म्हणजे आता ते प्राण सुषुम्नेमध्ये शिरले. नासा फुटोनी वारा वाहतसे अंगुळे बारा, तो गची धरवणी माघारा आत घाली. आता तो कुठे गेला? सुषुम्नेत गेला. सुषुम्नेमध्ये गेल्यानंतर कुठे जातो तो? थेट सहस्त्रारामध्ये जातो. आणि मग काय होतं? तैसा भेटे नारायण संत संगे. अभंगाचा दुसरा झाला वनस्पती पण झाला झाड. वनस्पती म्हणजे बोरी बाभळी चंदनाच्या शेजारी वाढली. बोरीचं झाड तोडून आणलं का हो? याला सुगंध कसा काय येतोय? अहो ते चंदनाच्या शेजारी वाढले. बाभळीची फांदी तोडून आणली का हो? बाभळी आहे, काट्याची आहे, याला सुगंध कसा येतोय? नाही म्हणाले, चंदनाच्या शेजारी वाढलंय ना म्हणून. चंदनाच्या शेजारी मांडल्यानंतर बोरीला आणि बाभळीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो. हा संघाचा परिणाम आहे. संघ जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. संघाने संघाचा काटा काढायचा म्हणजे काय? तर पहिल्यांदा संघ नकोसा असलेला टाकायचा, संघ महात्म्याचा धरायचा. महात्म्याच्या संघाने जो मला जीवाला देहाचा संघ लागला तो देहाचा संघ सोडायचा म्हणजे देहांकार सोडायचा, देहाचा अहंकार सोडायचा. म्हणून नारदांनी भक्तिसूत्र सांगितली. छोटी छोटी सूत्र. पूर्वी सूत्राच्या रूपाने परमार्थ कळत होता. 37व्या सूत्रामध्ये नारद म्हणतात, लोकेपी भगवत श्रवणगुण कीर्तनात. समाजामध्ये आपल्याला साधना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी गुणकीर्तन, श्रवण कीर्तन महत्वाचं आहे. कीर्तनामध्ये राहा. इकडे लक्ष द्या. बस आहे, काही नाही विशेष. बस तिकडची तिकडे चालली आहे, जाऊ दे तिला. सगळं लक्ष द्या. मला वेळ कमी आहे. छान ऐकलं तर मला सांगायला बरं वाटेल. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात. 38व्या सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात, मुख्यतस्तु महत्कृपायेव भगवत कृपाले शाद्वा. मुख्यत्वे भगवंताची कृपा महात्म्याच्या कृपेशिवाय होत नाही. नारद सांगतात म्हणजे भगवंताची कृपा होण्यासाठी श्रवण गुण कीर्तनात असणं गरजेचं आहे. महात्म्याच्या संघामध्ये असणं कीर्तनात गरजेचं आहे. महात्म्याचा संघ असावा, बाकी कुणाचाही संघ असू नये. तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, रंग स्मरा रंगे
कोणाचा करावा, तार्किकांचा नको. तुम्हाला कोण व्हायचंय, कुठे जायचंय? तार्किकांचा संग टाका, संगत्व सोडा आणि मग तुम्ही कुठे जाल? भगवत प्राप्तीकडे जाल. तुकोबारायांनी पण सांगितलं, नकरी रे संग दाही रे, नकरी रे संग दाही रे, नकारी रे संग दाही रे, नकारी रे संग दाही रे, ना कोटे विमल मम से साला कोटे विमल. संघाने संघ त्यागायचा, संघ ममतेचा नको, मायेचा नको, तार्किकांचा नको. संघ महात्म्याचा करावा, संतांचा करावा. संतांच्या संगतीने ज्याप्रमाणे साधी वनस्पती चंदन रूप सुगंधी झाली, त्याप्रमाणे हा साधा जीव त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीचा युक्त असा जीव होईल. अभंगाचं तिसरं चरण. वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, वनस्पती परिमळू चंदन झाला
नामदेव महाराज म्हणतात, अग्नीच मिळे तो नये परतोनी, तैसा भेटे नारायण संत संगे. अग्नीला आपण हवन देतो. अग्नीला हवन देण्याचं कारण, हवन म्हणजे यज्ञाला दिलेला, देवाला दिलेला घास. अग्नीच्या मुखातून घास हा देवाला प्राप्त होतो. परंतु जे आपण, गुरुजी आहेत समोर बसलेले, कीर्तनकार पण आहेत आणि हे पण करतात, पूजाविधी पण करतात, माहिती आहे त्यांना. अग्नीला दिलेला घास देवाला प्राप्त होतो. अग्नीला जेव्हा आपण हवन देतो, समिधा देतो, त्या परत मिळत नाहीत. तसा जो जीव संतांच्या चरणी भाव समर्पित करून जातो, तो जीवरूपाने परत नाही राहत. आत्मरूपाने, ज्ञानरूपाने, भगवत रूपाने भगवंताला प्राप्त होतो. भेटे नारायण संत संगी म्हणजे काय, हाय हॅलोची भेट नसते. महाराज भेटले, रामकृष्ण हरी महाराज चाललो, तशी भेट नसते. भेट होणे म्हणजे प्राप्त होणे. तो प्राप्त होणे किंवा त्या स्वरूपाला जाऊन मिळणे, तो कधी मिळतो? हा साधक ज्या वेळेला समर्पण भावाने, जशी अग्नी मध्ये घास देतो तसा जीवपणाचा घास देऊन टाकतो, देहपणाचा घास देऊन टाकतो, देह तादात्म्याचा घास देऊन टाकतो, स्वरूपाचा घास जवळ ठेवतो. त्यावेळेला काय होतं? त्याला नारायण भेटतो. पूर्वीच्या काळी मुंडक उपनिषदामध्ये शौनक राजा गुरूंना भेटायला गेला. शौनक येणार म्हणून गुरूंना माहिती होतं, पण गुरूंच्याकडे जातानाच अत्यंत प्रसिद्ध असलेला, महान असलेला राजा शौनक डोक्यावरती लाकडाची मोळी घेऊन गेला. म्हणजे पहिल्यांदाच त्याच्यामध्ये त्यागवृत्ती दिसली. गुरूंच्याकडे गेल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती झाली. लाकडाची मोळी घेऊन जाण्याची पद्धत होती. म्हणजे काय होतं? समिधा घेऊन जायचं गुरूंच्याकडे. समिधा कशा असतात? वाळलेल्या असतात. अग्नीमध्ये टाकल्यानंतर काय होतं? तत्सम होतात, ज्वलन होतात. तसं माझं रूप, माझं मन, माझा भाव वाळलेल्या लाकडाप्रमाणे व्हावा. तो ओला असणं म्हणजे त्याच्यामध्ये विषयांची आसक्ती असणं. तो वाळणं म्हणजे ते मन विषयांपासून निवृत्त होणं. वाळल्यानंतर काय होतं? अग्नीमध्ये समिधा टाकल्या टाकल्या पेट गते. माझं मन विषयांपासून दूर झाल्यानंतर, शुष्क झाल्यानंतर काय होतं? सद्गुरूंचा बोध त्याच्यावरती, आणि मग तो बोध त्या साधकाला प्राप्त झाल्यानंतर काय होतं? अग्नीस मिळे ते नय परतोनी, जसं म्हटलंय तसं त्यागामुळे माणसाच्या जीवाला भगवंताची प्राप्ती होते. जीवनामध्ये त्यागाला अत्यंत महत्व आहे, अत्यंत महत्व आहे. त्याग केल्याशिवाय परमार्थामध्ये वाटचालच होऊ शकत नाही. मी आणि माझं करत बसला तर त्याला पुढचा मार्ग निश्चित सापडत नाही. त्याग जीवनामध्ये महत्वाचा असतो. त्याग बुद्धीने ज्या वेळेला आपण साधना करू आणि मी म्हणून जे म्हणतो त्याच्यापासून निवृत्त व्हायला लागू, जी समिधा आपण अग्नीला देतो तसं स्वतःचं देह पण, स्वतःचं मी, स्वतःचं माझं त्या अग्निरूप सद्गुरूंच्या चरणांवरती वाहून टाकलं की मग माझं काही उरत नाही. आणि मग त्यांच्याच कृपेने मला भगवंताची प्राप्ती होते. सगळ्यांनी हात वर करून भजन करा. विठोबा रखुमाई, Hare
संतांचा संग करावा लागतो. एक बोल सुस्पष्ट बोलावा, मला एवढं सांगायचं याच्यातून संत समागम धरावा, संतांच्या संगतीमध्ये राहावं. बोलण्यासारखं खूप आहे, निरूपण करण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. सरिता ओघ जाय गंगेची ओघ जाय गंगेशी सरिता ओघ जाय गंगेशी जैसा भेट नारायण संत संगे बस असते लोकांना, त्यामुळे विषय बराचसा जरी राहिला असला तरी थांबावं लागेल. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशवा मजदे संत संग आणिक काही तुझ न मागो बापा. मला या विश्वातलं कुठलंही आणि काहीही नको, मला फक्त संत संग दे. आमच्या सगळ्या संतांना जी आस लागली ती फक्त संत संघाचीच लागली. थोडा कमी करा. नामदेव महाराजांना संत संघांची लागली. नाथ बाबा आमचे लहान असताना, बाबांच्या सारखंच चरित्र, लहान असतानाच महात्म्यांच्या शोधात फिरू लागले. गावाच्या बाहेर महात्मा आला, त्याला विचारलं
दयाळू कृपाळू दुःखितांचा सेल भागी जिणे जयांची असा महात्मा मला हवा. कोण आहे का तुमच्या माहितीमध्ये? पैठणमध्ये नाहीये. मला कोणीतरी महात्मा हवा. आणि मग त्यांनी सांगितलं देवगिरीला जा, जनार्दन स्वामींची भेट घे. आणि मग तो मुलगा 12 वर्षाचा 11 वर्षाचा मुलगा 12 ते 13 तासाचं अंतर आहे पैठण पासून देवगिरी. 12 ते 13 तास पायी प्रवास करून तिथे पोचला आणि जनार्दन स्वामींची त्यांच्यावरती कृपा झाली. अशी नामदेव महाराजांना पण नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टी पडेल का दृष्टी पुन्हा आता ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग भेटीचा प्रयोग करा काही. काय महान संत आहे, ज्ञानी महात्मा आहे, केवढा ज्ञानी महात्मा आहे. पण बालकासारखा हट्ट करू लागला पांडुरंगाकडे. ज्ञानदेवांनी समाधी घेतली आहे. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग. ज्ञानाचा वियोग. ज्ञानदेव समाधीस्थ झाले. मला त्यांची भेट पुन्हा हवी आहे पांडुरंगा, काहीतरी कर, मला त्यांची भेट पुन्हा मिळवून दे. देव म्हणू लागले वेडा आहेस का नामदेवा? ज्ञानदेव समाधीस्थ आहेत, तुला ज्ञानदेवांची भेट कशी करून देऊ? नाही, मला त्यांचा वियोग झाला, मला पुन्हा त्यांची भेट करून दे. काय नामदेवांची अवस्था आहे. देवाच्या नाकीनं आले समजावतं समजा. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव मीच रे नामदेवा, ऐक ना. नाही, मला पुन्हा ज्ञानदेवांची भेट घालून द्या. ही अवस्था महान असलेल्या संतांची ही अवस्था आहे. आपल्याला त्यांच्याच कृपेने भगवंताची कृपा, भगवंताची प्राप्ती, भगवंताचं स्वरूप, आपलं स्वरूप आपल्याला कळावं. त्याच्यासाठी आस कोणाची लागावी? महात्म्यांची लागावी, सद्गुरूंची लागावी. आपण भाग्यवान आहात की इथे संत मेळा करण्याचं कारण अनेक पंथ 4 आणि 5 आणि 6 पंथांचं एकत्रीकरण करून बाप्पांनी हा सोहळा इथे राबवलाय. काय म्हणजे विशेष? एका पंथाचा आणि एका संप्रदायाचा, एका गावाचा, एका उपासना मार्गाचा सोहळा करणं मोठ्या प्रमाणात शक्य आहे. पण सगळे उपासना पंथ एकत्र बांधून आणायचं मोठं अवघड काम आहे. ते महाराजजी करतायत आणि त्याच्यामुळे याला नाव संत मेळा असं दिलेलं आहे. कारण मला उत्सुकता होती संत मेळा नाव देण्याचं कारण काय. फक्त आपण मंडळी जमतो म्हणून का अजून काही कारण आहे? मला ते मिळालं की वेगळे उपासना पंथ इथे येऊन करतात. फार सुंदर असा सोहळा इथे साजरा केला जातो. मला अजून विषय, खरं तर मी त्याच्यात घुसत चाललो होतो, पण घड्याळ सांगत होतो वेळ संपली आहे, लोकांनाही लांब गावी जायचंय, बसेस आहेत, क्षमा करा. तो विषय पुढचा अजून भावार्थ त्याच्यामध्ये खूप सांगायचा माझ्याकडनं राहून गेला. असो, पण झालेली सेवा भगवंत परमात्म्याच्या चरणी, श्रीमन महागणपतीच्या चरणी, या सगळ्या महात्म्यांच्या चरणी, सद्गुरू बाबांच्या चरणी अर्पण करतो. आज माझ्या साथीला प्रख्यात हार्मोनियम मदक तुषारजी केळकर आले. 2च मिनटं द्या मला नामोल्लेख, थोडा परिचय. खूप लांबून आलो म्हणून यांचा परिचय करून द्यावा लागेल. मग आपण सेवेला पूर्णविराम देऊया. आमचा छोकरा ऋग्वेद जगताप सुंदर असं पखवाज वादन करतो. दोघंही प्रसाद महाराज जाधवांच्याकडे शिकतात. यश लांडे पण प्रसादजींच्या सारखंच तडफदार वादन करतो मुलगा. फार गुणी मुलं आहेत ही. काशीनाथ महाराज यरमुलकरांचा आपल्याला बऱ्यापैकी परिचय आहे. प्रख्यात गायक आहेत, कीर्तनकार आहेत. सुभाष महाराज देशमुख त्यांचाही परिचय आहे. शेजारी संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्यांनी अनेक कीर्तनकार, प्रवचनकार तयार केले, किंबहुना साधक तयार केले, असे हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज दहिबाते गुरुजी आहेत. या बाजूला आमच्या गावचे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण विशाल महाराज मारणे आहेत. मागे सिनियर दहिबाते गुरुजी आहेत. इथे ऋषिकेश जगताप, माझा मुलगा जरी असला तरी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तबलावादक आहे. भारतात आणि भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी तबलावादन केलेलं आहे. अनेक देशांमध्ये स्वतंत्र वादन करून आलेलं आहे. भारतातले आत्ताचे जे महान मोठे मोठे गायक कलाकार, वादक कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर तबल्याच्या साथ संगतीसाठी ते असतात. मुलगा असला तरी कलाकार म्हणून त्याची ओळख करून देणं गरजेचं आहे.
माझे बंधू पण आहेत. 200 विद्यार्थ्यांना मोफत तबला पखवाजाचं शिक्षण देतात. फार मोठी कामगिरी त्यांची आहे. जानकीराम महाराज जगताप. त्याच्यानंतर आमचे मारणेवाडी गावचे सरपंच नामदेवराव मारणे आहेत, जे संप्रदायाला चालना देण्यासाठी काम करतात. शंकरराव मारणे आहेत. आमच्याही बरोबर एक नारायण आणलेला आहे आम्ही, नारायण महाराज मारणे. आणि निवृत्ती महाराज मारणे आहेत आमचे, बापू मामा मारणे. ही मंडळी त्यांचा व्यवसाय करून, उद्योग करून परमार्थासाठी झोकून दिलेली मंडळी आहेत. संतोष भाऊ कुठे गेले? संतोष भाऊ आहेत तिथं आलेले. आणि ज्ञानोबा भाऊसाहेब मारणे, ते पण अनुग्रहित शिष्य आहेत. ही सगळी मंडळी आहेत. या मंडळींची नावं मला माहिती नाही, पण सुंदर गायन करतात. या मंडळींनी पण सुंदर टाळाची साथ केली. आपण सर्वांनी सुंदर असं शांतपणे श्रवण करून घेतलं. काही चुकलं वाकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जर काही योग्य असेल तर ते सगळी सद्गुरुनाथांची कृपा आहे. झालेली सेवा सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. विठ्ठल जय जय आज या ठिकाणी